पार्वतीचे लग्न जमले तेव्हा घन कोणता पूजिला
हॅलो 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 आंध्र घुंगरू बाजया गणनर घुंगरू बाजया घुंगरू बाजया गणनर घुंगरू बाजया सिंहासना वरती बसले गजानन नारद स्वय रुद्र विना घेऊना करी तो तनाला अप्सराचा शुभ मंगल झाल्यावर मंगला मधुकन रयाला बंगला शुभ मंगल झाल्यावर मंगला मधुकन रयाला अप्सराचा आरती खुनी गणपतीचा नाच भला महादेव प्रसन्न झाला शिवदास म्हणे गती शिवा प्रती भीती वागा काय न तू त्या मला न भोगू द्या मला बघूया सारगा अरे जीवाले भाव कनरयात बदला जीवाले भाव कनरयात बदला करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जण नेले
बोलत वचने आती भाविकांनी एका जनार्दनी तुमचा नाच त्याची आस पुरवावी आवडवाला गाण्याची गाण्याला आणलं तुमच्या गाण्याला आम्ही नाही मानला माझा लाडाचा गणू बहार थै थै ना थैना माझा लाडाचा गणू बहार लागला थै थै ना थैना माझा लाडाचा गणू बहार लागला थै थै ना थैना माझा लाडाचा गणू बहार लागला थै थै ना थैना आवडला गणाची गणाला आवडला गणाची गणाला तुमच्या गणाला मी नाही मानणार गणू बहार लग्न थै थै ना थैना माझा लाडाचा गणू बहार लग्न थै थै ना थैना माझा लाडाचा गणू बहार लग्न थै थै ना थैना माझा लाडाचा गणू बहार लग्न थै थै ना थैना हो प्रत्येक जण भारुडकर आपल्या आपल्या भारुडाची मान्य मांडत असं महाराज कुणाला कमी येईल कुणाला जास्त येईल तुम्ही आम्ही खेळी मिळी गंगारोळी आनंदी महाराज हवाली केला गाव धन्याने हवाली केला गाव हवाली केला गाव धन्याने हवाली केला गाव पंचमी छायाची विसरून गेली तिची माय बाप एकनाथ महाराज म्हणते ती हवाली केला गाव मग कोणता गाव ही चोराखडी गाव नाही महाराज प्रत्येकाच्या हाताने आपला देह 3.5 हातात असतो म्हणजे तुमचा 4 आहे महाराज तुमचा बी 3.5 महाराज गाव भरला पाचारी पंचमी झाल्या ती धनी जे त्या गुंतली आपल्या रसनी त्या धन्याशी विसरून गेली की जी मायबाप धन्याने गाव तुझा हवाली केला विसर त्याशी त्याला पडला शेवटी माझे बाबाचा टोला तुमच्या अंगावर वसेल की जी मायबाप डोळेगावची लागती कवाडे नागपूर तुमच्या शेंगुड पडे और सोलापूरचे 32 खेडे वस पडतील की मायबाप वयाचं 60 वर्ष झालं की प्रत्येकाच्या शरीराची अवस्था होते महाराज पहिलं होतं गाव होतं गावात पाटील राहत होते पाटलाचं लोक ऐकत होतं महाराज
आताच्या काळात पोरगा बापाचा ऐका ना, गावचा तर विषय सोडून द्या महाराज. हा, एकनाथ महाराज म्हणते ती महाराज, गुडगे गावच्या मोठ्या महारातील पाय गाव तुझ्या चालून राहते, मग हातापुरी वाळून जाते. हे उपाय कैसा की मायबाप आदर्श महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजाला. दत्तवाघाची मोजणी माझ्या संभाजी राजाला. हे भारुड म्हणावा मारुगावच्या पोरात, भारुड म्हणावं मारुगावच्या पोरात, म्हणावं गावच्या पोराला. मारुगावच्या पोराला, मारुगावच्या पोराला, मारुगावच्या पोराला, मारुगावच्या पोराला. भारुड म्हणावं मारुगावच्या पोराला, भारुड म्हणावं मारुगावच्या पोराला. मानगाव तुझ्या डगमग्या, त्याला चाली म्हणा बी अण्णा महाराज घरचं खावं लागते. रोज सप्तपदी यात्रेतलं खाली चलतं महाराज. गुडघ्या गावच्या मेट्या मोहारातील पायगाव तुझे चालून राहती, हातापुरी वाळून जाते. ती उपाय कैसा की मायबाप दोन्ही टिऱ्या वाळून जातील. एकनाथ महाराजांनी शब्द विनोदी लिहिलेत महाराज, अर्थ फार खोल आहे. अभंग महाराज कीर्तन करू शकते ती, पण भारुडावर आता पुतुरपण केलेला महाराज. दोन्ही टिऱ्या वाळून जातील, अवयव सारे बदबदा वाहतील, मग लिंगाची गडबड होईना मेल्या कुत्र्यासारखी तिची मायबाप. आईशी गावची गडबड झाली, मग चोरा खरी गावची नाही महाराज. ही गाव कधी म्हातारा बी झाला आणि कधी तरुण बी झाला महाराज. सरपंच या गावात कितीतरी रथी महाराज आले आणि वाजवत गेले महाराज. गाव चितल्या तिथे त्या महाराज. हा, या गावात दोन पाटील आहेत महाराज, एक मनाचे पाटील, दुसरा आत्माराम पाटील. ह्या गावामधला आत्माराम पाटील गेला की मनाचे पाटलाचं काही सुद्धा चालत नाही महाराज. दोन्ही टिरा वाळून जातील, अवयव सारे बदबदा वाहतील, लिंगाची गडबड होईला मेल्या कुत्र्यासारखी तिची मायबाप. ऐशी गावची गडबड झाली, ती पाहुणे मला दया आली, मग मी काढू रसायनवली आबाजी दूर केली तिची मायबाप. एका जनार्दनी शरणा दिव्य पुत्रुनी रसायना, छेडून भावाचे बंधना वैकुंठवाद फिरविला तिची माय. जनरेटर कोणाचं त्यांचं आहे का तिथं आलं तिथून येतो राहतो तिथं डीजे पहिला त्यांचा होता ती दुसरा तेव्हा 5 मिनिटात तर गायब त्याला बी कळायला पडतं काय की सगळी जास्त असेल, सगळ्याला असेल. म्हातारा लय बोल ती
खाली बसलेलं विलय बोल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री छंद जवळ हा थोडं ऑपरेटर द्या वाजताला टिप्पणीकडे दुमाचं थोडं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो ज्ञानवेद प्रतिपदाय जय जय श्वसविदात्मरूप देवतोची गणेश सकलार्थमते प्रकाश मने निवृत्तीदास अवतारी तुझी जयांचे केले स्मरण मग सकळ विद्यांचे होय अधिकरण मग तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ऐका मंडळी सोरखाई गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या पापनाश शिवभक्तांचा हा कार्यक्रम अगदी थाटामाटाने आनंदाने साजरा होत आहे आणि सगळे आनंदाने लोक महिला पुरुष सर्वजण अगदी थाटानं आनंदानं हजर आहेत त्याच्यातच देवाविषयी भावना आम्हाला दिसून आली पहिल्यांदा चालू बरं का मी पण कसं असतं भारूडकार पाहुणेच म्हणल्या अगोदर आम्हाला सावरून घ्या आणि डायरेक्ट आभाळाला उडी हाणाने मला तुमची इथवर उडी गेली नाही आणि तेवढ्याला मग कवर आणखातावं जरा आकारावर चला आम्ही बी काय भारूडकार कच्चे नाव बरं का चांगल्या चांगल्याची खबर घेतलेली माणसं बरं का आम्ही सुद्धा पण उठल्याबरोबर आकार ओळखून चालावं लागतंय भारूड कुठला म्हणावा काय म्हणावा ह्याचं भान असं जाजावं आदिमान घ्यावे हाती 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 आदिमान घ्यावे हाती आदिमान घ्यावे हाती आदिमान घ्यावे हाती
हाती हाती आजी मन झाले हाती झोपली असते त्या उद्या बघते यांचं काय गणपती आदिमान घ्यावे आदिमान घ्यावे हाती 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 आदिमान घ्यावे हाती मन इंद्रियाचा राजतसी सर्व भाव पूजा मनजीवीचा प्रधान मन माझे नारायण तुका मने मन चंचल अनाहत घेई गुरुचे चोर खरी गावात पाहुणा मुचा पडले हो साधने चोराखरी गाव हे ओरिजिनल गाव आहे आणि काशीनाथ महाराज या गावचे देवाचे भक्त आहेत बरं का त्याने आम्हाला प्रचारण केलेलं आहे इथं चोराखरी गावात पावन माझू पण नाही रे पण नाही रे पण नाही मन माझा मन माझे देवावरी पडिलं मन माझं देवावरी पडिलं तू मन माझं देवावरी पडिलं मन माझा मन माझा जना मन माझ देवावरी चढिलं मन माझा देवावरी चढिलं मन माझा देवावरी चढिलं देवावर
वाटे येऊ साथीला भरून गाऊया जरा खरी गावाला वाटे येऊ साथीला भरून गाऊया जरा खरी गावाला देवाला वंदन करतो देवाला वंदन करतो मन माझा मन माझ होना मन माझ कनावर चढलं मन माझ देवावर चढलं मन माझ बारूवर चढलं रात्रंदिवस भोगतो आता तुम्ही सावध असा तुमच्या या नगरीचा नाही मला भरवसा का भरवसा नाही ताबडतोब कळत असते बरोबर आहे का नाही रामा ही शिराळ आणि हे माथेफळ आहे सावध राहा जरा सावध राहा लाल टेन धोका इशारा इशारा बघा सका सावध असा तुमच्या नगरीचा नाही मला भरवसा दमा दमन गिर धीरा धीरा अरे दमा दमन गिर धीरा धीरा करू गल आता नको करू गरबड अशी गडबड केल्यावर असं मध्ये मध्ये फिरल्यावर नाही सोडायचं रातभर गडबड केल्यावर नाही सोडणार बारूद गडबड केल्यावर नाही सोडायचा रातभर गडबड केल्यावर बांधून रातभर आता तरी गडबड केल्यावर बारूद चलत्याला रातभर गडबड केल्यावर बारूद चलत्याला इनभर
अहो मोठ्या मनाचे उदाहरण करण्याचे कन्या बारुडाचे मोल करून 101 रुपये पारितोषिक दिलं तरी शिरा भजनी मंडळ पूर्ण आभारी आहे. अरे चल चल रथभर बारुडे, चल चल रथभर. 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 मनरे धुरा धुरा मनरे धुरा धुरा. आता कर्ण गगन गडबड केल्यावर नाही सोन्याचा रथ बळ. गडबड केल्यावर सोन्याचं गडबड. तुम्ही आता तुम्ही सावध असा तुमच्या नगरीचा नायामा भरवसा. उजेड पडताना गया पडेल फासा. खुशहार रामाय बापू जोहार. तुमच्या खेळ निर्माचे असतील दावेदार त्यांचा मी करीन पाकर खार. त्याने बळकत पुरविला इंद्रियाचा सूर्यविषयाशी देवाने माल खाऊन आणि केली धुळधानी. आयुष्य तुमचे झाले सपाट. झाडा निघाला 360. मग पायी तुमच्या बेळी पडेल बळकट. राजवारी घेतील घोट. अरायशा हिशोब तुमचा पाहुणी बरा. मग म्या आणला हेमपुरा. झाला 84 झाला शरण एक जना. कोणचं म्हणले कुंकडाला होते तुळजापूरकडे आहे का? बरं 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 बरं. बारीगावच्या पाहुण्या चोर खाईल भारू. चोर खाईल भारुडाला आला वैतवर. तुम्ही आला वैतवर. बारीगावच्या पाहुण्या ही चोर खाईला तुम्ही भारूड म्हणायला आला की लवकर. तुम्ही आला लवकर. थोडासा दंदरारा उलसक दंदरारा तुम्हाला करतो मी बरोबर. थोडासा दंदरारा तुम्हाला करतो मी बरोबर. थोडस गंधर्वा थोडस गंधर्वा तुम्हाला करतो शेंडा म्हणायचं लांबू नका बाहेरची माणसं जरा सरस पडते उठून जाते रे बाबा.
हॅलो. कळा गेलंय जास्त वाढ लय मोठं बळबळ करायचं नाही, तुम्ही असं बुळबुळ करायचं नाही. दिलीप महाराज असं बळबळ करायचं नाही, असं बुळबुळ करायचं नाही. त्या महात्मरवाल्याच्या नादाला लागायचं नाही, बळबळ करायचं नाही, तुम्ही असं बुळबुळ करायचं नाही, बळबळ करायचं नाही, तुम्ही असं बुळबुळ करायचं नाही. महात्मरवाल्याच्या नादाला लागायचं नाही, महात्मरवाल्याच्या नादाला लागायचं पंचभूतानी वसविला गाव, रस्ते 4 केजी मायबाप, आत्मधनी पाटील बावा, मनाजी पाटील सालबी गावा, बुधोब सेटे बळकरदारा घरात बसली आशावा, रम्या रंगा न काळा न स्वभाव न भोळा, माझ्या अंगात नाही चाळा. अरे तरुण बांधा हर मातपत खोड, तुला माग नाही सरायचा. कजना हरायचा मला घाबरा करायचा, कजना हरायचा मला घाबरा करायचा. तसेच किशोर सोनटक्के राहणार चोराखळी यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक माटे प्रतिमा. रंगा न काळा न स्वभाव न बोला, अंगात नाही चाळा. रंगा न काळा न स्वभाव न भोळा, माझ्या अंगात नाही चाळा. कधीला हरायचा न पोरा माझा भगवाचा जायचा, कधीला हरायचा न पोरा माझा भगवाचा जायचा.
चित्त करीन तुमचे हित नामस्मरणी लावा चित्त एका जनार्द अर भारुडा नगर झाले आता कुणाचं नाव अन गातो राम भाव भरुतर गातो राम भाव गातो राम भाव भरुतर गातो राम भाव गातो राम भावाचा गातो राम भाऊ राम भाऊ आमच्या इकडे कुत्रे सुद्धा सुरात बघते ती वा 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 अरे सुर गया तो नूर गया चाल गया तो बाल गया बाहेरून गाता येईल तर सुरात गाला नाहीतर चोराकडे स्टँडवर हमालगिरी होणार हे मोठे पण मिश्रा किंवा तर भक्तच काय काय म्हणला महाराज हा इकडे तुळजापूर आहे येईल त्याला पूर त्याला तुळजापूर आहे शिरा 10 वर्ष सभासदा 10 वर्ष गेटके नाही तुझ्यासारखा विचार सरपंचाला तुझी माझी रे आणि जरा तव्यात म्हणाव तव्यात एक गणित करायचा वेळ झालेल्या महाराज का महाराज तुझी माझी रे माझी तुझी रे तुझी माझी रे जमल्या जोड अरे भाऊज भारूड थोडीला तोड भाऊज भारूड थोडीला तोड भाऊज भारूड थोडीला तोड माझी तुझी रे तुझी माझी रे जमल्या माझं पिल्लू भाऊजा भाऊडा थोडीला भाऊजा भाऊडा थोडीला शिवाजी महाराज महाराज याचं म्हणल्यावर कच्चं नसते पण महाराज हा तुमचं कसं आहे उचलाची जीभ लावाची टाळाला घेतला कोटंबा निघाला बाळाला एकटी गेली की हात करायची जत्रा झाली की संभळ वाजवायचं 10 रुपये माळीचं महाराजांनी उभे तळात घालवायचे तुमचा किती दमा सरदाची धाव कुपटीवर कोंबडीची दादागिरी उकडल्यावर गाव असता ओस पडले घर असता जळून गेले अरे जोड्या असता काटे मोडले हिशराचा पावना माझ्या जाळीचा पलाकीची मायबाप अरे गावच्या पाठील मारून गेले रे मिलके भुट्टे बात करते झुट्टे बारगाडीतून फुल करतो बारगाडीतून गावचे पाठील मारून गेले याच्या नारीने चुडे भरले याच्या वाड्याची बुरुज घासळले पाहुणा माझ्या जाळीचा पलाकीची मायबाप अरे विनंती मी करतो तुला हात जोडणे जेव्हा तुला बारुळ गावचा नाद सोडवणे आला नाद सोडवणे जेव्हा तुला बारुळ गावचा नाद सोडवणे आला नाद सोडवणे तुला
नीट सांग अरे नाही ऐकली दुफराट मंडपात किरी टांग आमचा रामा 100 दिला की लागला फुगडे महाराज सोबत की महाराज राम म्हणून वर्षाचा वशिल्याचा महाराज ज्याचा ही वशिला त्याच कुत्र जात काशीला अरे ज्याचा नाही वशिला त्याची माणसं जातात ती फाशीला विनंती मी करतो तुला अरे हात जोडून द्यावा तुरा बारूळ गावचा नाद सोडून अरे नाद सोडून ज्ञानेश्वर भोसले यांच्याकडून बोलले सॉरी यांच्याकडून 101 रुपये बहुमानाला महाराज 100 पण 1 वर ठोका हे म्हणून करा शिरावाला मोकळा म्हणजे महाराज याला शंभो महादेव उत्तम आशीर्वाद धन्यवाद 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 दिया उसका भला न दिया उसका भला महाराज आपलं कसं आहे देणाऱ्याला 1 बार आशीर्वाद सरपंच न देणाऱ्याला 2 बार आशीर्वाद ज्याने खिशात असून देत नाही त्याला 3 बार आशीर्वाद महाराज उठाला मिठाला अवघड आहे. आता 10 वर्षाचा बॉस म्हणल्यावर आपण काय करणार आहोत. आपण पहिल्या सुरू आलो इथं. काय म्हणलं रामायणचं नाव? दिलीप महाराज. दिलीप महाराज वयामानानं आपलं वय कुठं, पोरवाचं वय कुठं, हिशोबानं चालावं. आता आपलं वय झालेलं आहे बरोबर आहे. आपला इथं सोर लागला दुसऱ्याला म्हणायचं सोराचा कुत्रे तिकडं बोकट आहेत. महागल्ल्याचा तर काही विशेष नाही म्हणायचा. आता बरशेच्या पक्वाजावर तुम्हाला काय जमतंय? हरी हरी अरे झाल्याला हाय तुझं वैर. नाद केला तर नादच करायचा. खरंच वय झालं बसाव की हरी हरी करीत आता. अरे झाल्याला हाय तुझं वैर. शिराळकराच्या मागून तूर काढायला लय लागतं रे पट्या. अरे झाल्याला हाय तुझं वैर. अरे घसरून पडशील पायर पायर. अरे शिराचा वाघ लागलाय माग तुझ्या बापाला भेटणार नाही रे. अरे शिराचा वाघ लागलाय माग ह्याच्या बापाला भेटणार नाही. झाल्याला हाय याचं वैर. झाल्याला हाय याचं वैर. आता घसरून पडशील पायर. झाल्याला हाय याचं वैर. आता घसरून पडशील पायर. अरे शिराचा वाघ लागलाय माग तुझ्या बापाला भेटणार नाही. शिराचा वाघ लागलाय माग ह्याच्या बापाला भेटणार नाही. तसेच आमचे मित्र पिंटू देशमाने राहणार औसा. देशमाने बरोबर आमचे जावायचो तुम्ही आता आला द्या आम्हाला. कौतुक करून 101 रुपया बसून दिला तरी शिराळा बसली मंडळ त्यांचं पूर्ण आभार आहे. तुझं वैर एक घसरून पडशील पायर. अरे शिराचा वाघ लागलाय माग तुझ्या बापाला भेटणार नाही रे. शिराचा वाघ लागलाय माग ह्याच्या बापाला भेटणार नाही रे. शिराचा वाघ लागलाय माग तुझ्या बापाला भेटणार नाही रे. शिराचा वाघ लागलाय माग तुझ्या बापाला भेटणार नाही रे. तुझ्या बापाला भेटणार नाही.
बोलायचा विचार आहे का की माय बाप माझे बोल ऐके जे मोठे उमराव राजे बरोबर तुम्ही न जाणता वेते संध्या धरिता की अरे चैतन्य चावडीचा पहार दोन्ही मिराशी जेव्हा नव्हता गावचा आकार मग ओळख नाही की माय बाप पिंड्याचे विषयाचा गायापूरचा आकार पाया हे माझी जात महाग प्रपंच फुटरे दिंदरू गायापूरचा चाट पाया अभ्यासाचे गुरुजी आहेत जवळ आपल्या गायापूरचा चाट पाया हे माझी झाले बाजीव्या मनाची संगे मिळाले का ह्या परित्रय गाठ औ भेंड्या केल्या शिरेच्या खोंडी गाईचा रिता भेटल्या ये मथिरे मादीचा नक्की ते तुम्हाला कोण सोडविल की जी माय बाप महाराजांना भोगवितील गाल तेव्हा तुम्हीच बांधिले झालं तुमचे होतील बेहाल तेव्हा तुम्हाला बोल सारे कडचे पोहणारे ही कहाणी 5 पोरे एक नाथ करीतो जोहार जरा अक्कल धरा की जी माय बा गाऊ गाऊ गाजलं याच नाव गाऊ गाऊ गाजलं याच नाव नव्हत गाव शिरा याला नाव गाऊ गाऊ गाजलं याच नाव गाऊ गाऊ गाजलं याच नाव नव्हतं गाव शिरा याला नाव गाऊ गाऊ गाजलं याच नाव तसेच आमचे आदरणीय किशोररावजी सोनटक्के राहणार सोराखळी मोठ्या मनाचे उदाहरण करण्याचे त्याने भावनाचं मोल करून 101 रुपये बक्षीस दिली तरी शिराळा भजनी मंडळ त्यांचं पूर्ण हवं गाऊ गाऊ गाजलं याच नाव गाऊ गाऊ गाजलं याच नाव नव्हतं गाव शिराळा याला ठाव गाऊ गाऊ गाजलं तुझं नाव गाऊ गाऊ गाजलं तुझं नाव नव्हतं गाव गाऊ गाजलं याच नाव गाऊ गाऊ गाजलं याच नाव नव्हतं गाव शिराळा याला गाव गाऊ गाऊ गाजलं तुझं नाव गाऊ गाऊ गाजलं तुझं नाव नव्हतं गाव शिराळा याला गाव नव्हतं ठाव शिराळा याला गाव हॅलो दिलीप महाराज काय म्हणजे ध्यान केलंच का आमच्या इकडे पुत्री अर्धतेत मध्ये असं ज्ञान सांगितलं लोकाला आणि शिंबूड आपल्या नाकाला काही चाललंय दिलीप राव घालताना मारूनच नाव काय चाललंय दिलीप राव घालताना गावात नाव काय चाललंय दिलीप राव घालताना गावात नाव काय चाललंय दिलीप राव घालताना गावात काय चाललंय दिलीप राव घालताना गावात नाव काय चाललंय दिलीप राव घालताना गावात नाव काय चाललंय दिलीप राव घालताना गावात नाव काय चाललंय
जोहार माई बापू जोहार, पाटील पांडे जोहार, देसाई देशमुख जोहार, काजी सरदार कोंडून रागिली केजीमाय बाप, उघड्या उघड्या नेत्राची ब्रह्मा कवाडे, ऐका धर्मराजाची प्रमाण निवाडे, जेने चुकेल जन्म मरणाची साकडे, इमारतीची लाकडी रानमाळ होतील केजीमाय बाप, चंडीकर धर्मराज खरा, त्याने कलुष्य मारून केला तुरा, माझ्या धन्याच्या घरात कधी मधी येता केजीमाय बाप, आकाबाई सावकारीनं मोठी, काय पुरनगिरी केली खोटी, तिने तर पाडली भल्याची तुटी, ते तुमचे काय चालेल केजीमाय बाप, त्या हिजा वयाची महिने करा, त्या शिवाडी ती तुपसा करा, मदत कुणी लपतायस करा.